रोजच्याप्रमाणे आज आमचा तिसरा व्लॉग सुरू झाला. सकाळी निवी उठली आणि नेहमीसारखी तिची शाळेसाठी लगबग सुरू झाली. लवकर तिला तयार करून शाळेत पाठवलं. ती शाळेत गेल्यानंतर मी माझ्यासाठी नाश्ता बनवला आणि घरातील कामंही पटकन आवरून घेतली. दुपारचं वातावरण मात्र आज खासच होतं. बाहेर येऊन पाहिलं तर हवेत एक वेगळीच शांतता आणि गारवा जाणवत होता. अशा छोट्या क्षणांमुळे दिवस अजून सुंदर वाटतो. संध्याकाळी निवीचे बाबा कामावरून घरी आले आणि निवीचा आनंद तर अक्षरशः गगनात मावेनासा झाला. तब्बल 1 आठवड्यानंतर बाबा घरी आले होते. शाळेत मिळालेलं साहित्य, तिच्या नवीन स्कूल युनिफॉर्म आणि शाळेतल्या छोट्या छोट्या गोष्टी, हे सगळं तिला बाबांना दाखवायचं आणि सांगायचं इतकं उत्साहाने चाललं होतं की ती थांबायचंच नाव घेत नव्हती. कधी मुलांच्या त्या निरागस आनंदातच घर भरून जातं. आज तसंच काहीसं झालं. त्यानंतर दोघंही थोडं बाहेर फिरायला गेले. त्याआधी एक छानसा पाऊस येऊन गेला होता. त्यामुळे सगळीकडे मातीचा सुगंध आणि हवेत ताजेपणा पसरला होता. संध्याकाळचं रूपांतर रात्रीत कधी झालं ते कळलंच नाही. दिवस संपताना रोजची काही ठरलेली कामंही करून घेतली. अशा साध्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या क्षणांनीच दिवस खास बनतो आणि हेच छोटे छोटे क्षण आठवणींमध्ये कायमचे साठून राहतात.